जय जय राम हरि जय श्री राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय श्री राम रूप पाहता सुख झाले वो साधनी ओहा विठ्ठल ओहा माधव ओहा माधव ओहा माधव रूप पाहता सुख झाले
इहलोकीचा हा देह, इहलोकीचा इहलोकीचा हा देह, देव इच्छिताची पाहे, देव इच्छिताची पाहे, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे आयुष्याच्या सागरे सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, कामणे पावटणी, कामणे पावटणी, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी,
यह लोक चाहते हैं
दास विभुवाचे जाणू दास विभुवाचे
लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो महायोग पीठे तटे भीमरथां वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तक हे पाया इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडला जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून तुम्हा सर्व मानव मात्राला मिळालेल्या मनुष्य देहाचं महत्त्व समजावून सांगतायत कधी कधी वस्तू प्राप्त असली तरी त्या वस्तूविषयीचं अज्ञान हे माणसाला अनेक प्रकारे दुःखाला कारण ठरतं आणि म्हणून मनुष्य देहासारखा अनमोल लाभ पदरात पडूनही त्या मनुष्य देहाचं जर महत्त्व समजलं नाही तर मिळालेली ही अत्यंत जीवनातली सर्वोच्च संधी तुकोबारायांना असं वाटतं की वाया जाईल मनुष्य म्हणून आपली कर्तव्य काय मनुष्य जन्माचं नेमकं परमध्येय काय हे अभंगातून समजावून सांगण्याचा प्रयत्न महाराजांनी या ठिकाणी केला या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवत चरणी श्री गुरूंच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे आपल्या संतभूमी देवभूमी असलेल्या देवळाली प्रवरामध्ये वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत निष्ठेनं सेवा ज्यांनी केली अन्नदानादी सत्कर्म ज्यांनी केली असे कैलासवासी प्रकाश राजाराम चोथे हे आपल्यातून जाऊन त्यांना आज जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध या ठिकाणी संपन्न होते त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती विठाबाई प्रकाशराव चोथे चिरंजीव आहे श्री रवींद्र प्रकाशराव चोथे अशोकराव प्रकाशराव चोथे मुलगी आहे सुनीताताई सुदाम बोठे आणि ज्या मुसमाडे परिवाराने नेहमीच या कुटुंबाला अत्यंत चांगला आधार दिला मार्गदर्शन केलं त्यांचे मामा श्री बाळासाहेब विश्वनाथ पाटील मुसमाडे मला या परिवाराचे नातेवाईक आणि आमचे परमस्नेही सांबारे पाटील यांनी या कार्यक्रमाविषयी आवर्जून फोन करून सांगितलं आणि आल्यानंतर ते जेव्हा माहिती सांगत होते मला मोठा आनंद वाटला की एका
चांगल्या निष्ठावंत वारकऱ्याच्या कार्यक्रमाला येण्याचा योग आला. कारण जीवन प्रत्येकच जगत असतो, पण जीवनामध्ये प्रपंचाबरोबर काही परमार्थ घडला असेल, स्वार्थाबरोबर काही सेवा घडली असेल, तर ते जीवन धन्य आहे. संतांच्या दृष्टीने ते जीवन यथार्थ आहे. आणि म्हणून कैलासवासी प्रकाश पाटील चोथे यांनी वारी केली, अन्नदानामध्ये सहभाग घेतला आणि आपल्या परिवाराला, पत्नी असेल, मुलं असेल, मुली, सुना, नातवंड, सगळ्यांना एक तो चांगला मार्ग त्यांनी दाखवून ते गेलेले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आवर्जून खूप दिवसानंतर योग म्हणावा लागेल हा सगळा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक महिने, जवळजवळ 1.5 वर्ष तर गेलेलंच आहे. मध्यंतरीच्या काळात काही थोडेफार कार्यक्रम सुरू झाले होते, परंतु पुन्हा बंद झाले. फेब्रुवारीमध्ये बंधू अशोकराव दोघांनी चांगला एक विचार करून की आता सगळंच जर चालू झालंय, मग आपणही काही नियम सांभाळून कार्यक्रम करायला काय हरकत आहे, असा एक सद्भाव त्यांनी मनामध्ये ठेवला. त्यासाठी त्यांना प्रेरणा देण्याचं काम अंबारे पाटलांनी उत्कृष्ट पद्धतीने केलं आणि त्याच्यामुळे आजचा हा कार्यक्रम मला असं वाटतं जुळून आला. आज आवर्जून गायनाचार्य आमचे परमस्नेही किशोरजी महाराज शेळके, दुसरे गायनाचार्य स्नेही विलासजी महाराज खोतकर, कीर्तनकार आणि आमचे परमस्नेही सद्गुरू जोग महाराज संस्थेचे अत्यंत श्रेष्ठ कीर्तनकार नामदेव शास्त्री महाराज जाधव, आमच्या अध्यात्म कार्यात आणि आपल्या परिसरामध्ये अत्यंत भूषणावं अशा स्वरूपाची आध्यात्मिक सेवा जे सातत्यानं करतायत. आत्ताही सध्या ज्यांच्याकडे पारायण चालू आहे असे आमचे बाबा महाराज मोरे, या निमित्तानं मृदंगाची साथ करणारे आमचे सहकारी कृष्णा महाराज मोरे, आमचे सर्व देवळाली आणि पंचक्रोशीतील टाळकरी मंडळी, आपल्या देवळाली गाव राहुरी तालुक्यातील जी काही ज्येष्ठ वारकरी संप्रदायातील मार्गदर्शक मंडळी आहे, त्यामध्ये पूजनीय उंबरेकर महाराजांचे परमशिष्य आमचे परमस्नेही भास्कर पाटील तांबे, जुन्या पिढीतील आमचे असणारे हरिभक्तीपरायण डावकर पाटील असतील, नगरसेवक आणि आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय सर्व कार्यात अत्यंत सकारात्मक आणि चांगलं काम करण्यासाठी धडपड करणारे आमचे सहकारी सचिन भाऊ ढूस, सातत्यानं अन्नदानादी आमच्या सगळ्याच आध्यात्मिक सेवेत, त्र्यंबकराजांची सेवा असेल, वरद विनायकाची सेवा, नारायणगिरी महाराजांचे आमचे बापूरावजी जाधव सगळ्या सेवेमध्ये अग्रेसर असतात, तेही आहेत. दुसरे आमचे परमस्नेही आणि सहकारी बोराडे सर, दुसरे स्नेही आमचे विद्यार्थी अन्नदानामध्ये सहभाग घेतलेले सुनीलरावजी भांड, ज्यांनी आज आमच्या सगळ्या टाळकऱ्यांची आणि आमच्या सर्व वारकऱ्यांची भोजन व्यवस्था टाळकरी मंडळींची सांभाळलेली आहे. असे आमचे सन्माननीय ढूस पाटील, मला वाटतं संजू भाऊ, शरदराव आणि त्यांचं कुटुंब, या निमित्तानं आपण सर्व उपस्थित असलेली वडीलधारी मंडळी, माता भगिनी, आमचे विठ्ठलरावजी टिक्कल असतील. खरं म्हणजे प्रकाशराव हे तुमच्या दिंडीतले एक चांगले वारकरी होते, सहकारीच होते, त्याच्यामुळे सगळी त्र्यंबकराज स्वामी सोहळ्यातील मंडळी बरीचशी आवर्जून उपस्थित आहे. आणि कोरोनाच्या या कारणामुळे बऱ्याच जणांना येताही येत नाही, परंतु सर्वांचं प्रेम मात्र या कार्याच्या पाठीशी नक्की आहे. मी आपल्याला प्रस्तावनेमध्ये बोलून गेलो की मानवी जीवन हे प्रत्येकाला जरी लाभलेलं असलं तरी या जीवनाची सद्गती साधता आली पाहिजे आणि मागे सदकीर्ती ठेवता आली पाहिजे. 2 गोष्टी माणसाला जर जमल्या तर त्याचं जीवन यशस्वी झालं असं म्हणता येईल. यशस्वीता ही फक्त मनुष्य म्हणून जन्माला आल्यानं होत नाही. हे पहा, एखाद्या खेळासाठी एखादा संघ निवडला जातो. ज्यावेळेला संघ निवडला तर त्यावेळेला त्यांचं कौतुक होतंच, पण खेळून झाल्यानंतर कौतुक कोणाचं होतं? संघ निवडला, कौतुक झालं, पण नंतर पुढे 1-2 महिने खेळ पार पडला आणि नंतर कौतुक कोणाचं? ज्यानं उत्तम खेळ केला त्याचं. मग नुसता निवड झाला म्हणून त्याचं नाव कोणी ध्यानात ठेवील का नंतर? उलट म्हणतील आता यांना बाहेर काढा. हे जर काही परफॉर्मन्स देत नसतील, हे जर काही चांगलं काम करत नसतील तर या संघात यांना ठेवू नका. तसं मनुष्य म्हणून आपण सगळे जन्माला आलो. संतांनी, ग्रंथांनी आपलं कौतुक केलं.
धन्य भाग मानुष तनु पाया, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. जो नरदेह मिळाला तो अत्यंत भाग्यानं मिळाला. आपण भाग्यवान आहोत म्हणून आपल्याला मिळाला. आपलं कौतुक केलं, संतांनी केलं, शास्त्रांनी केलं. नाही, जगातलं एक सर्वात मोठी उपलब्धी या नरदेहाच्या निमित्तानं आपल्याला लाभली. अनेक दुर्लभ गोष्टी जगात आहे, पण मला वाटतं त्यात सर्वात दुर्लभ काय असेल तर नरदेह आहे. नरदेह दुर्लभ जाणारे शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनारे वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पैठणचे नाथ महाराज नरदेह किती दुर्लभ आहे समजावून सांगतात. नरदेह दुर्लभ जाणा, ते म्हणतात जाणून घ्या, समजून घ्या, त्याच्याकडे लक्ष द्या. नाही तर काय होतं, एखादी दुर्लभ गोष्ट आपल्याला मिळाली पण त्याचं मोलच कळालं नाही तर दुर्मिळ वस्तूचा आपल्याला लाभ घेता येत नाही. वस्तू दुर्मिळ आहे पण ती समजावी. एका माणसानं पूर्वीच्या काळी ज्वारी, बाजरी, कडधान्याची शेती जास्त व्हायची, धान्याची शेती व्हायची. बागायताच्या अगोदर जर पाहिलं आपण, धान्याची शेती अधिक होती. एक जण असाच माळ्यावर उभा राहून शेत राखण करत होता. पाखरं जास्त खात आहेत म्हणून गोफण घेतली आणि काही खडे गोटे जमा केले. गोफणीतून तो जिकडे पाखरं दिसतील तिकडे भिरकवायचा, त्या पक्ष्यांना पाखरांना हुसकावून लावायचा. कुणीतरी एक जण असा पाऊल वाटेनं दुसऱ्या शेतात चाललेला होता. दुसरा शेतकरी यानं इकडून गोफणीत दगड घेतला आणि जो जोरात भिरकवला तो त्याच्या पाठीतच लागला. तो चाललेला पायी पायी तिकडे, यालाही दिसला नाही त्या ज्वारीमध्ये. यानं काही जाणीवपूर्वक मारला असं. दगड पाठीत लागल्यावर त्याला जोराची कळ निघाली, फार वेदना झाल्या. त्यानं वळून पाहिलं. त्रास तर खूप झाला होता, चिडला होता. आता याचा बेतच बघतो म्हटलं जाऊन, असंही म्हणत होता. पण तेवढ्यात त्या दगडाकडे वळून बघितलं तर तो दगड साधारण नव्हता, तो चमकत होता. त्याच्या लक्षात आलं, हा दगड काहीतरी वेगळा आहे. आतापर्यंत दगड गोटे, गारगोटी असे अनेक आपण पाहिले, पण हे काहीतरी वेगळंच आहे. हे काहीतरी रत्न आहे. ज्यानं फेकलं त्यानंही त्याच्या हातातून फेकला, पण त्याला समजला का तो? ज्याला लागला तो थोडा जाणकार होता, थोडासा अभ्यासू होता, थोडा काही 4 विषय त्याला माहिती होते आणि म्हणून त्यानं हळूच तो दगड घेतला, खिशात घातला. जड जवाहीर सोनं नाणं जो विकतो, व्यापार करतो, अशा एकाला तो दाखवला. त्यानं सांगितलं, अरे याला जर पैलू पाडले तर हा एक चांगला हिरा होईल. हे रत्न आहे, हा हिरा आहे आणि त्याला चांगली किंमत त्याची मिळाली. 4-2 दिवसानं तो पुन्हा तिथून चालला होता. हा भिरकावीत होता दगड. या चालणाऱ्याने सांगितलं, बाबा एक काम कर, त्या दिवशी जसा दगड होता तसा असेल तर मला परत मारला तर चालेल, माझी काय तक्रार नाही. गोष्टीतला विनोद बाजूला जरी ठेवला तरी जो भिरकावतोय त्यानंही दगड पाहिलाय, ज्याला लागलाय त्यानं पाहिला. एकाला समजला, दुसऱ्याला मात्र समजला नाही. अनेक गोष्टी अशा आहे जीवनामध्ये. कोणाला शिक्षणाचं महत्व कळतं, कुणाला कळत नाही. कुणाला सेवेचं महत्व कळतं, आईवडिलांची सेवा करतात अनेक जण, गोरगरिबाची सेवा करतात, मुक्या प्राण्यांची सेवा करतात, कारण सेवेचं महत्व कळतं. सेवा हे क्षेत्र असं आहे, ते जमिनीत पेरणी करण्यासारखं आहे. बरं का, शेतकरी मंडळी आपण सगळे आहात, आपल्याला कल्पना आहे, आपण जे पेरू तेच उगवत असतं. महाराज म्हणतात, पेरी कडू जिरे आणि मागे अमृत फळे.
कडू जिऱ्याची पेरणी केली म्हटले याला मधुर फळं यावीत, ती येणार नाही. सेवा हे क्षेत्र असं आहे की आपण जे करू त्याचा अधिकाधिक आनंद आणि लाभ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. परमेश्वराचे आणि त्या जीवांचे आशीर्वाद आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ज्याला सेवेचं महत्व कळतं तो सेवा करतो. ज्याला महत्व कळत नाही त्याला सेवेची संधी मिळाली तरी तो सेवा करतो. समजा एखादा भुकेला मनुष्य आहे, एखाद्याच्या दारात गेला, मायबाप द्या हो काहीतरी, खूप भूक लागली. ज्याला त्या अन्नदानाच्या सेवेचं महत्व कळतं तो तात्काळ म्हणेल बाबा एक काही हरकत नाही, जी काही भाजी भाकरी चटणी आमच्याकडे आहे ती खाऊन जा. आमच्या घरातील माय माऊली कोणालाही दारातून डावलून तसं पाठवत नाही, निर्मुखी पाठवत नाही. पण एखाद्याला नाही कळालं महत्व, तो म्हणत असतो आमचंच घर सापडलं का, पुढे हो. मला असं वाटतं सेवेचं महत्व न कळणं आणि मग परिणामही तसेच होतात. कधी कधी सगळं ऐश्वर उभं असतं पण एक घास खायला मिळत नाही. हे कशामुळं घडलं? केले कर्म झाले याची भोग आले विठाला. अनेक जगामध्ये अशा घटना आपल्याला पाहायला मिळतील की सर्व ऐश्वर्यात असताना सुद्धा माणसं एकाकी पडली. त्याचं कारण काहीतरी घडलंय पूर्वी. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जर चांगल्या कर्माची पेरणी केली तर उद्या त्याची फळं नक्की कधी ना कधी या जन्मात पुढच्या जन्मात ती चांगलीच मिळणार आहेत. हे शास्त्र आम्हाला संत समजावून सांगतात. म्हणून मनुष्य देह मिळाला, जगद्गुरु तुकोबारायांच्या लक्षात आलं भाग्यवान आहेत हे जीव, जन्म तर मिळालाय. पण दुर्भाग्यही महाराजांना असं वाटत होतं की अनेकांना तो कळालाच नाही. म्हणून मिळाला हे भाग्य आहे, पण कळाला तर परम भाग्य, कळाला नाही तर. आणि मग तुकाराम महाराजांनी एक सेवा करायची ठरवली, समाजाचं प्रबोधन करायचं ठरवलं की नाही कळाला बिचारे अडाणी अज्ञानी समाज असतो, मग आपणच जाऊया ना लोकांना त्याचं महत्व समजावून सांग. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज या समाजामध्ये येऊन वेगवेगळ्या पद्धतीनं मनुष्य देहाचं महत्व त्यांनी समजावून सांगितलं. काही ठिकाणी मनुष्य देह हा भगवत कृपेनं चालतो अशा पद्धतीनं देहाचं महत्व सांगितलं. चाले हे शरीर कोणाची ये सत्य, कोण बोलविते हरिवेण. देखावे ऐकावे एक नारायण, देखावे ऐकावे एक नारायण, देखावे ऐकावे एक नारायण, देखावे ऐकावे एक नारायण. मनुष्य देह किती महत्वाचा आहे. देखवी ऐकवी एक नारायण. चालण्याची शक्ती, बोलण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे आणि ती ईश्वर सत्तेनं आहे, ईश्वर कृपेनं आहे. देहाचं महत्व सांगितलं.
कुठे इतर सर्व देह जे पशु पक्ष्यांचे आहेत त्यांच्यापेक्षा हा देह सुंदर आहे हे समजावून सांगितलं. कुठे हा क्षणभंगूर आहे हे समजावून सांगितलं. पण आजच्या अभंगामध्ये मात्र जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात हा देह म्हणजे काय आहे. पशु पक्ष्यांपेक्षा श्रेष्ठ आहे यात नवल नाही. पण स्वर्गात गेलेले जे कोणी देव आहेत आपल्याकडे स्वर्गलोक, मृत्यूलोक, वैकुंठलोक, कैलासलोक अशी वर्णनं ग्रंथामध्ये केलेली आहे. आणि साधारणपणे स्वर्गाविषयी सांगत असताना ग्रंथांतरी जे वर्णन आहे ते असं आहे की पुण्यकर्म केलं की त्यातून स्वर्ग प्राप्ती होते, पापकर्म घडलं की नरक प्राप्ती होते असं वर्णन आहे. म्हणजे पुण्य आणि त्यातलंही श्रेष्ठ पुण्य करून नुसते स्वर्गात गेले नाही तर स्वर्गात जाऊन देव झाले. म्हणजे समजून सांगण्यासाठी उदाहरण सांगू का, नुसते आमदार झाले नाही तर आमदार होऊन मंत्री झाले. आमदार तर झाले पण आमदार होऊन काय झाले, मंत्री झाले. नुसते मंत्री नाही तर कॅबिनेट झाले. तसं पुण्य करणारे अनेक जण स्वर्गात जातात. पण त्या स्वर्गात ज्याचं अधिकाधिक पुण्य आहे, जैशी शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. मग म्हणजे यज्ञ 100 यज्ञाचं पुण्य पदरी पडलं की स्वर्गात जाता येतं, इंद्रपदही प्राप्त करता येतं, देवपदही प्राप्त करता येतं. आणि म्हणून जे स्वर्गात जाऊन देवपद प्राप्त केलेले आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य देहाची तुलना जर त्यांच्याशी केली तर त्यांच्याही दृष्टीनं मनुष्य देह श्रेष्ठ ठरतो. त्याचं कारण असं आहे की स्वर्गात गेले, देव झाले, परंतु तिथे त्यांना पुण्य सत्कर्म करण्याचा अधिकार नाही. मला असं वाटतं की जीवनामध्ये संधी अशी असावी की त्याच्यात तुम्हाला सतत वाढ करण्याची एक मुभा असावी. पण वाढ करण्याची जर काही मुभाच नसेल तर त्या मिळालेल्या संधीचा उपयोग नाही. एक मुलगा आहे, बापानं त्याला सांगितले पा तुला माझ्याकडे 5 लाख रुपये ते मी तुला देतो. मुलगा आळशी होता. 5 लाख रुपये घेतले. काही दिवस त्याचं व्याज काढून जगला. नंतर व्याजही पूर्ण मुद्दलालाच हात घालायला लागला. तुकोबा म्हणतात मुद्दलात पडे तोटा ऐसा खोटा उदीम. व्याज तर खाल्लं मुद्दल खायला लागला. दुसरा एक मुलगा होता, त्यालाही 5 लाख रुपये बापानं दिले. त्यानं सुरुवातीला तोही विचार करत होता की काय करावं. मग ते 5 लाख त्यानं चांगल्या व्यवसायात गुंतवले, चिकाटी ठेवली, ध्येय ठेवलं, परिश्रम घेतले, एक चांगली संगती ठेवली, चांगले विचार ठेवले. आणि त्याचा परिणाम त्या 5 लाखाचे 10 झाले, 10चे 20 झाले. त्याच्यामध्ये भर पडत गेली. दोघांनाही 5 लाख मिळाले होते, पण एकानं ते वाढवले, दुसऱ्यानं ते घटवले. वाढवण्याची संधी दोघांनाही होती, पण एकाला ती घेता आली, दुसऱ्याला ती घेता आली नाही. मला वाटतं स्वर्गात गेलेले जे देव आहेत त्यांना वाढवण्याची संधीच नाही आहे. वाढवावं जरी वाटलं पुण्याचा विषय चालला. उदाहरण पैशाचं दिलं ते समजतं, सगळ्यांना समजतं म्हणून. कारण सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय काय आहे, पैसा. पैसा मारो परमेश्वर, गुजरातीमध्ये एक म्हण आहे. मला असं वाटतं आपल्यासारखी माणसं, सज्जन माणसं आहेत समाजामध्ये की जे पैशापेक्षा आजही नाते संबंध, सेवा, सत्कर्म याला महत्त्व देतात. पैसा लागतो, प्रत्येकाला लागतो, पण त्याला किती महत्त्व द्यावं, माणसापेक्षा तो मोठा नाही. विठाला स्वर्गात पुण्य करून स्वर्गात गेले, पण तिथं गेल्यावर आता पुण्य करण्याची संधी मात्र त्यांना उरलेली नाही. मनुष्य हा मृत्यू लोकातच आहे, पण मृत्यू लोकात राहून त्याला पुण्य करण्याची संधी, सेवा करण्याची संधी, आशीर्वाद घेण्याची संधी, आनंद मिळवण्याची संधी, भक्ती करून ब्रह्मानंदापर्यंत पोहोचण्याची संधी नाही. मनुष्याला देव होण्याची संधी. देवची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. मग एवढी मोठी जर संधी मनुष्याला असेल, मग तुकाराम महाराज या मनुष्य देहाला संधी म्हणतात. बरवी हे वेळ
सायधाने फुटले संगीता सापडली हे वेळ सापडली संधी सायधाने फुटले संगीता सायधाने फुटले संगीता परवी हे वेळ सापडली संधी. या मृत्यूलोकामध्ये मनुष्य म्हणून जगण्याची जी संधी मिळाली, मला वाटतं अनेक मनुष्याला संधी जीवनात मिळतात, पण आपण माणूस म्हणून जन्माला आलो हीच मोठी संधी आहे. बाकीची एखादी संधी हुकली तरी नाराज होऊ नका. बऱ्याच वेळा नाराज होतो मनुष्य, नाही बा थोड्यावरून गेलो नाही. कोणत्याही क्षेत्रात आता तुम्ही डोकं लावा, थोड्यावरून कुठून. आणि एखादा विद्यार्थी असतो तो म्हणतो 2 मार्क कमी पडले नाही तर मला तिथे नंबर लागत होता. हरकत नाही, काय की थोडंसं कमी जास्त हे जीवनामध्ये होत राहणार आहे. त्यामुळे त्या संधीचा फार विचार करू नका. त्याच्यात नकारात्मक जे नाही घडलं जीवनात त्याचंच जर चिंतन कराल तर जे घडायचे ते राहून जाईल. म्हणजे नाही घडलं, कारण परमेश्वर सगळंच तुम्हाला एकट्याला कसं देईल? तो काही कुणाला देईल, काही कुणाला देईल. तुम्हालाही काहीतरी दिलंय, पण जे दिलंय त्याच्याकडे पाहा. शहाणी माणसं काय, जे वाढलंय ते प्रेमानं खातात. शहाण्यांचं बाकीचं मग एखादा याला हाक मारेल त्याला हाक मारेल, अरे हे येऊ दे ते येऊ दे, त्याचं लक्ष तिकडंच, जे वाढलं त्याच्याकडे लक्षच नाही. मला वाटतं उदाहरणं जरी छोटी छोटी वाटली तरी जीवनाचं तत्वज्ञान याच्यामध्ये लपलेलं आहे. आपल्याही घरामध्ये जे सुख आहे ते आपण अनुभवलं पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. एखाद्याकडे संपत्ती कमी असेल पण त्याची प्रकृती चांगली असते, हे सुख आहे. ध्यानात घ्या, प्रकृती चांगलं असणं हे सुद्धा काय सुख आहे. एखादी प्रकृती थोडी खराब असेल परंतु संतती चांगली असते. दिलेलं आहे परमेश्वरानं काही ना काही, पण आपण काय करतो, जे जे नाही ना त्याच्याकडे पाहत बसतो. ते मानसशास्त्रवाले समजावून सांगतात ना की एक ग्लास असा टेबलवर ठेवलेला आहे आणि त्याच्यात अर्ध पाणी आहे, आणि 2 माणसांना प्रश्न विचारला. एकाला विचारलं, का हा ग्लास जो टेबलवर आहे तुम्हाला कसा दिसतो? तुम्हाला ग्लास चांगला आहे बरं का, पण अर्धा रिकामा आहे. एक जण म्हणाला. दुसरा म्हणाला, ग्लासही छान आहे आणि शिवाय अर्धा भरलेला आहे. आता ग्लास तोच आहे. तरुण सागरजी महाराजांनी एक उदाहरण सांगितलं. ते म्हणाले, एक माणूस म्हणाला, काय बाबा जगामध्ये काही खरं नाही. 2 अंधाऱ्या रात्रीच्या मध्ये एक उजेडाचा दिवस आहे. 2 अंधाऱ्या रात्री असतात आणि त्याच्यामध्ये आता दिवस आहे. म्हणजे काल रात्र होती की नाही, आता पुन्हा संध्याकाळपासून रात्र सुरू, म्हणजे 2 रात्रीच्या मध्ये एक दिवस झाला की नाही. तो माणूस म्हणला, असंच आहे जगामध्ये, वाईटच जास्त आहे आणि चांगलं कमी आहे, अंधारच जास्त आहे आणि उजेड कमी आहे. दुसरा म्हणला, मला तसं दिसत नाही. कसं दिसतंय? म्हणाले, 2 उजेडाच्या दिवसामध्ये एक रात्र आहे. आता कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं? दोघांचंही खरं आहे. तो म्हणला 2 उजेडाचे दिवस आहे आणि त्याच्यामध्ये एक रात्र येते, म्हणजे चांगलं भरपूर आहे अजूनही, वाईट थोडंफार असलं म्हणून काय झालं. मला वाटतं परिस्थिती तीच असते, आपली मनस्थिती आपण कशी ठेवायची हे आपल्या हातात आहे. विठाला परमेश्वरानं आम्हाला जे दिलंय त्याचं समाधान माना. संस्कार करणारे मायबाप दिले, प्रेम करणारे मित्र, स्नेही, नातेवाईक, परिवार दिला. अनेक गोष्टी आपल्याला त्यानं जाणे. मुळात म्हणजे सर्वात महत्वाचा, ज्या देहाच्या माध्यमातून उद्धार करून घेता येतो, ज्या देहाच्या माध्यमातून सत्कर्म करता येतात, सद्गतीही प्राप्त करता येते आणि सद्कीर्तीही मागे शिल्लक ठेवता येते, तो मनुष्य देह. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, असा हा मनुष्य देह आहे की ज्या देहाची देवांना इच्छा आहे अभंगाचं पहिलं.
इच्छिता ती पाहे. या देहाची देवांना इच्छा आहे. मला असं वाटतं काय कधी कधी शहराच्या झगमगाटात राहणाऱ्या माणसाला जसं आपल्यासारखं खेड्यातलं वातावरण आवडावं, मला वाटतं कोरोनानं तर हे आता जास्तच समजावून सांगितलंय, सिद्ध करून दिलंय की तुम्ही कृत्रिम कितीही काही करा ते खरं नाही आहे. जे नैसर्गिक आहे तेच खरं आहे. ते नैसर्गिक राहणीमान, नैसर्गिक पद्धतीचं जेवण, नैसर्गिक पद्धतीचं वागणं सुद्धा माणसाचं कसं असं नैसर्गिक म्हणजे सोंग नको ढोंग नको, जसं आहे तसं, त्याला काय म्हणावं, नैसर्गिक. नाही तर आता वेगवेगळ्या ऑफिसात गेलं की काही माणसं असे कृत्रिम वागतात. पहा, यस सर, नो सर, यस सर, ते तसे नसतात पण त्यांना तसं शिकवतात हल्ली. ते मोठमोठ्या आता कंपन्या वगैरे आहेत ना पुण्या मुंबईला, ते म्हणतात तुम्ही असं बोललं पाहिजे तसं, आणि मग ते सोंग करतात, दिवसभर सोंग करतात नुसतं. त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावर त्याचा ताण वाढतो खूप, आणि दुसऱ्याच्याही मनापर्यंत त्यांचे शब्द पोहोचत नाही. सोंगे छंदे काही देव जोडे, माणसानं जसं आहे तसं. आता काय करणार, कालाय तस्मै नमः, हे जगच ढोंगाचं निघालंय. त्यामुळे त्याला नाव दिलंय, जे सुज्ञ आमचे तरुण बांधव आहेत त्यांना कल्पना आहे त्याची, त्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतात. हल्ली काय म्हणतात शहरामध्ये, हा म्हणजे तुम्ही हे शब्द असे वापरले पाहिजे, ते आलेल्या माणसाशी ते तसं बोललं पाहिजे. विशेष करून जी मंडळी यांचं कम्युनिकेशनचं काम असताना समाजाला समजून सांगायचं आहे, एखाद्या कंपनीच्या प्रोडक्टचा प्रचार करायचा आहे किंवा एखाद्या काही गोष्टीची माहिती द्यायची, त्यांना जादा सोंग करावं लागतं. किती सोंग त्यांचं त्यांनाच माहिती, किती सोंग करावं समोरच्याने. आता तुम्ही बघा, हे तुमच्याकडे मोबाईल आहे. आता काही लोक आपले असे गावठी लोक आहेत राहणार की ते त्या मोबाईलवर बोलणाऱ्याला शिव्या देतात इकडून. त्यांचे जे कॉल सेंटर असतात त्यांना शिव्या देतात, पण आता त्यांना सोंग करावं लागतं तरी पण तिकडून ते ऐकूनच घेतात. कारण त्यांना कशाला बसवले, त्यांना पगार कशाचा आहे, सोंग करण्याचा. विठाला सोंगा ढोंगाची दुनिया होत चालली. जसे तसे वागा. आपलं जितकं प्रेम आहे तितकं दाखवा. काही माणसं दाखवतात जास्त, करतात कमी. जितकी माणुसकी आहे तितकीच दाखवा. नाही तर पोरीला पाहायला आले त्यावेळीची माणुसकी आणि पोरीला न्यायला आले त्यावेळीची माणुसकी, याच्यात जर का अंतर पडलं तर माणूस कसा आहे, सोंगी. मला वाटतं आपण सगळी चांगली माणसं, आपण समाजामध्ये कधी कधी अशी भलतीच माणसं आपल्याला पाहिजे. जसे आहे तसे राहा, म्हणजे त्याचा संबंधावर कधी परिणाम होत नाही. नाही तर एका वेळेला एक दाखवाल आणि दुसऱ्या वेळेला ते जर नाही घडलं तर मनुष्य उघडा पडतो. विठाला नैसर्गिक जीवन, नैसर्गिक जेवण, नैसर्गिक राहणीमान, हा कोरोनानं दिलेला संदेश आहे. नैसर्गिक राहा. जे होईल तेवढं आपलं साधं आणि जे आपल्या घरचं आहे ते खा, जे चांगलं आहे ते खा. नैसर्गिक जेवण पाहिजे. आणि म्हणून शहरातल्या माणसाला हे झगमगाट आणि ऐश्वर्य संपन्न जीवन, शहरी जीवन म्हणजे शहरी जीवनाची ओढ प्रत्येकाला सुरुवातीपासूनचीच आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा माणसं शहराकडेच पळत होती. म्हणून गांधीजी तेव्हा म्हणाले खेड्याकडे चला. मला असं वाटतं गांधीजींचं ऐकायला थेट 70 वर्ष जावी लागली, कोरोना यावा लागला आणि मग बिराडा भरू खेड्याकडे माणसं निघाली. मग काय चला म्हणायची वेळ झाली, हा त्याच्या पुढं तो त्याच्या पुढं, हे रांग लागली. रेल्वेत जागा मिळेना, रस्त्यावर वाहनं माहिना. असं वाटतं जावं लागतं. शहरात जाणं चुकीचं आहे का? माझं मत तसं नाही आहे. पण शहरात राहणाऱ्या माणसाने खेड्यातल्याला तुच्छ समजावं का, हा माझा प्रश्न आहे. कोरोनानं ते शिकवलंय. आता इथून पुढे शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला आणि खेड्यात राहून जो तुम्हाला जगवतोय त्याला तुच्छ समजू नका. कारण त्याला तुच्छ समजाल कसं, तोच तर जगवतोय. आज आपल्या देशाला तरी या कोरोनाच्या काळात शेतकऱ्यानंच जगवलं ना. सगळं बंद होतं, सगळं बंद होतं, सगळी इकॉनॉमी थांबलेली होती. देश चालला आणि देश जगला, सगळे जगले ते शेतकऱ्यांमुळे आणि कष्टकऱ्यांमुळे. विठाला म्हणजे कधी कधी मोठं वैभव संपन्न जीवन असेल तरी साधं जीवन त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असतं. तसं इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती
देवांना तिथे काही कमी नाही आहे. काय काय आहे तिथे? तर तिथे ऐरावत आहे, तिथे कामधेनू आहे, तिथे कल्पतरू आहे, तिथे रंभा, उर्वशी, मेनका आहे. सगळं वर्णन संतांनी आपल्या समोर करून ठेवलेलं आहे. मी त्याचा उहापोह जास्त करून लांबवणार नाही, कारण जवळजवळ 11:15 होत आले. 2, 5, 10, 5 मिनिटात आपल्याला थांबायचं. सांगण्याचा मतितार्थ इतकाच आहे, स्वर्गात सगळं ऐश्वर्य असलं तरी ज्यातून सुख मिळेल असं पुण्य करण्याची संधी नाही. तिथे फक्त पुण्य खर्चण्याची संधी आहे, पुण्य प्राप्त करण्याची संधी नाही. आणि मी आपल्याला सांगू, खर्च करून जे भोग मिळतात ना त्याच्यातून कधी सुख मिळत नाही, पण जे सेवेतून मिळतं ना त्याच्यातून सुख मिळतं. म्हणून आजही पैसा खर्चून जर मी सुख विकत येईल असा कोणाचा भ्रम असेल तर तो जगात सबसे चुकीचा आहे. नाही मिळत ते सुख, पण सेवा करून सुख मिळवता येतं. आईवडिलांची सेवा केली, त्यांनी जर कळकळून एखाद्या पाहुण्याजवळ सांगितलं की नाही आमचा पोरगा फार लक्ष देतं आमच्याकडे, तुमचं सार्थक झालं तुमच्या केल्यास, बरोबर आहे की नाही? ते सुख. किंवा एखाद्या मुलीसाठी आईबापांनी कष्ट घ्यावेत आणि त्यांनी म्हणावं की त्यांच्यामुळे मी आज उभा आहे, सार्थक झालं त्या आईबापांनी. सेवा कोणी कोणाची करा, एखाद्या सधन माणसानं गरिबाची केलेली सेवा असेल किंवा तुमच्या आमच्यासारख्या माणसाने मुक्या प्राण्यांची केलेली सेवा असेल, सेवेतलं पुण्य. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. एक मनुष्य पायी राजाला भेटायला निघाला. पूर्वीचा काळ, प्रवासाची साधनं नव्हती. राजे साहेबाकडे भेटायला जायचं म्हणून शिदोरी बांधून घेतली, पायी प्रवास करत निघाला. भूक लागली, न्याहारीची वेळ झाली म्हणून त्यानं शेजारीच ओढ्याचं पाणी वाहत होतं, हातपाय धुतले, पाणी पिला, सावलीला बसला. आता जेवण करू म्हणून त्यानं सोबतची शिदोरी भाकरी सोडली. आणि तेवढ्यात काय झालं, एक कुत्री होती. 2-4 पिलाला तिने नेमकं 2-4 दिवसापूर्वी जन्म दिलेला होता. आणि ती कुत्री अत्यंत भुकेली असल्यामुळे अशा आशाळभूत नजरेनं त्या माणसाकडे पाहू लागली. प्राण्यांना सुद्धा काही भावना असतात बरं का, फक्त त्या भावना समजून घेण्याला आपल्याला थोडा वेळ दिला पाहिजे, थोडी संवेदनशीलता दाखवली पाहिजे. आणि म्हणून त्या कुत्रीनं जेव्हा त्याच्याकडे नजर टाकली आणि याची नजर गेली, याच्या लक्षात आलं, अरे लहान लहान पिलं आहेत, जंगलामध्ये कोण भाकरी दिली या कुत्रीला, बहुतेक या पिलांना दूधही मिळत नसावं असा विचार केला. आणि त्यानं असलेली सर्व भाकरी तुकडे करून त्या कुत्रीच्या समोर नेऊन टाकून दिली. पुन्हा एकदा ओंजळभर पाणी पिला आणि पुढच्या प्रवासाला निघून गेला. त्यानं विचार केला, मी माणूस आहे, तोंडानं मागून घेईल कुठेही, पण हा मुका प्राणी कुठे जाईल, असं म्हणून तो गेला. राजाच्या दरबारात गेला. पूर्वी राजेशाही पद्धत असायची. आणि सांगितलं, मी एक गरीब शेतकरी माणूस आहे, राजेसाहेब काही मदत तुमच्याकडे मिळावी म्हणून आलोय, थोडा अडचणीत प्रपंच आहे माझा, कष्ट करील, पुन्हा मी तुमचं परतफेड करील, पण मला काही मदत करा. राजा म्हणाला, तुझ्याकडे तारण द्यायला काय आहे? म्हणलं, काहीच नाही माझ्याकडे, आता तर जमिनीची कागदपत्र, थोडी जमीन आहे, ते कागदपत्रही नाही, सोनं नाणं माझ्याकडे नाही. राजाला मदत करायचीच होती. राजा म्हणला, एक काम कर ना गड्या, तू शेतकरी माणूस आहे, वारकरी दिसतोय, तुझं पुण्य मला दे. तो म्हणला, राजेसाहेब पुण्यही काय केलं मी, माझ्या जीवनात ना कधी काही मोठं अन्नदान घडलं, ना काही सेवा घडली, ना काही मोठी तीर्थयात्रा, चारिधाम, साधा माणूस आहे. नाही म्हणजे तुझ्याकडे काहीतरी पुण्य असेल. तेवढ्यात एक ज्योतिषी तिथं बसलेला होता, भविष्यकाळ. त्यानं या गरीब माणसाकडे पाहिलं, त्याच्या काहीतरी लक्षात आलं, आणि तो ज्योतिषी म्हणला, राजेसाहेब, या माणसानं यज्ञ केलेला आहे, यज्ञाचं पुण्य याच्या नावावर जमा आहे. तो म्हणू लागला, अहो माझी गरिबाची चेष्टा करू नका, मी कधी यज्ञ केला नाही, मला कधी एवढं पुण्य घडलं नाही. ज्योतिषी म्हणाला, माझंही ज्योतिष कधी खोटं ठरलेलं नाही, मला स्पष्टपणे दिसतंय की तुझ्या हातून यज्ञ घडलेला आहे. आणि मग त्यानं सांगितलं, बरोबर आहे, एका भुकेल्या जीवाला मी माझी वाट्याची जी भाकरी होती ती दिली, कदाचित परमेश्वरानं ती भाकरी दिल्याच्या मोबदल्यामध्ये यज्ञाचं पुण्य माझ्या नावावर जमा केलं. मला असं वाटतं, सेवा ही अशी सुख देते. मला सांगा, हे सुख पैशातून मिळेल का? लाख खर्च केले, कोटी खर्च केले, तरी त्या कुत्रीला याच्या भाकरीतून जे समाधान झालं, मला वाटतं कोटी रुपयापेक्षा ते कितीतरी मोठं आहे. आणि म्हणून स्वर्गामध्ये पुण्य खर्च करण्याची संधी आहे, पण स्वर्गामध्ये पुण्य प्राप्त करण्याची संधी नाही. हाच मुद्दा आहे. म्हणून इहलोकीचा हा देव इच्छिता ती. देवांना वाटतं इथे भजन करता येतं
आईवडिलांची सेवा करता येते, एकमेकांना मदत करता येते, अनेकांचे आशीर्वाद घेता येतात. नाही भक्ती करून देवपद आणि ब्रह्मपद ब्रह्मानंद प्राप्त करता येतो. तुकोबाराय म्हणतात आमचं जीवन त्या दृष्टीने धन्य ठरलं. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, विठोबार कुमार. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. महाराज म्हणले जन्म अनेकांना मिळाला, परंतु आमचं जीवन आम्हाला धन्य वाटतं. का? आम्ही ईश्वराची भक्ती केली. म्हणून मी सुरुवातीपासून हेच सांगण्याचा प्रयत्न केला की मिळालेली संधी आम्ही कशी उपयोगात आणतो, काय वापर त्याचा करतो. वस्तू अनमोल आहे, परंतु त्याचा वापरही तितकाच सुयोग्य व्हावा. कधी कधी काही माणसं आपल्या कौशल्यानं साध्या वस्तूचा सुद्धा श्रेष्ठ वापर करतात, आणि कधी कधी माणसं दुर्बुद्धीनं चांगल्या वस्तूचा सुद्धा वाईट वापर करतात. एका घरामध्ये किराणा दुकान होतं आणि आईवडील वारकरी होते, निष्ठावंत होते. घरात ज्ञानेश्वरी होती, भागवत होतं, गाथा होती. पुढे वडीलही गेले, आई गेली, मुलं दुकान चालू लागली. आता सुदैवानं अनेक मुलं आपल्या वाडवडिलांचे संस्कार चालवतात, पण दुर्भाग्यानं कधी कधी काही मुलांना नाही आवडत. ते उलट टीका करतात, काय आमच्या वडिलांना काही कळत नव्हतं, हे देव धर्म वारकरी काय नादी लागले नसतं. आता तो दुकानदार मुलगा असा होता, आई वडील चांगले होते, पण तो म्हणला काय आमचे आई वडील. आणि मग ते ग्रंथ होते घरात, ती अडचण वाटायला लागली. आणि एक दिवस त्यानं तेच ग्रंथ रद्दी म्हणून घेतले आणि ज्ञानेश्वरीचं पान फाडून त्याच्या जिरेन मोहरी बांधून द्यायला लागला. म्हणजे श्रेष्ठ वस्तूचा काय उपयोग करतोय पहा. इतकी श्रेष्ठ, मला असं वाटतं ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष माऊली आहे. शीख धर्माकडून शिकावं, ग्रंथाचा आदर किती करायचा. शीख धर्मीयांच्या गुरुद्वारामध्ये ग्रंथासाठी गुरुद्वारा असतो, तिथे मूर्ती नाही आहे. मूर्ती आहे का? कोणाची नाही, गुरु नानक देवांची नाही, गुरु गोविंद सिंहांची नाही. प्रतिमा लावलेली असते, फोटो असतात, पण मूर्ती नाही. मुख्य दर्शन ग्रंथाचं. त्या ग्रंथाला देवतुल्य मानतात, त्याला वारा घातला जातो, त्यावरची धूळ स्वच्छ केली जाते, त्याला हार घातला जातो, अत्यंत जपलं जातं. मला असं वाटतं आपण सुद्धा आपल्या घरामध्ये हरिपाठ, ज्ञानेश्वरी, गीता, गाथा हे देव आहेत. रामायणाचा ग्रंथ तुमच्या घरी असेल तर प्रत्यक्ष रामप्रभू हनुमानजी त्याच्यात आहे. तुकोबारांची गाथा असेल तर प्रत्यक्ष तुकाराम महाराज आहे. भागवत असेल तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या रूपानं आपल्या घरात. तेव्हा आपण उपयोग कसा करतो याला फार महत्व आहे. आयुष्य फार सुंदर आहे, पण आयुष्य हे फक्त खाणं पिणं आणि मौज मजा करणं एवढ्यात जाऊ नये. खाणं पिणं जगणं एक दिवस मरणं हे तर पशुपक्षी करतात, पण त्याच्या पलीकडे काहीतरी आयुष्यात मिळवायचे. आणि ते तुकोबाराय सांगतात, आयुष्याच्या साधने
सच्चिदानंद पदवी घेणे, परमात्म स्वरूपाला प्राप्त होणं. सुरुवातीला मी म्हणालो परमात्म स्वरूपाची प्राप्ती आहे सद्गती, आणि चांगलं कर्म करून मागे चांगली आठवण ठेवणं ही आहे सदकीर्ती. या रूपानं मनुष्याला या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं धन्य होता येतं. तुकोबाराय म्हणतात मग त्या मनुष्य जीवनात आम्ही आलेले असल्यामुळे स्वर्गातलं सुख जरी आता आम्हाला कोणी देऊ केलं तरी ते ओलांडून आम्ही जाऊ अभंगाचं शेवट. तुका म्हणे पावनी, तुका म्हणे पावनी, तुका
कोणी करू स्वर्गाची निशाणी, धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो. तुकोबारायांच्या या अभंगावर यथामती यथावकाश झालेली सेवा भगवत चरणी श्री गुरूंच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आपल्या देवळाली गावातील कैलासवासी प्रकाशराव राजाराम चोथे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण. परिवारातील त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती विठाबाई प्रकाश चोथे, मुलं श्री रवींद्र प्रकाशजी चोथे आणि अशोकराव प्रकाशजी चोथे, त्यांची मुलगी सुनीताताई सुदाम बोठे, त्यांच्या सुना, नातवंड, सर्व परिवार आणि विशेष करून या परिवाराला सातत्यानं मार्गदर्शन करणारे त्यांचे मामा श्री बाळासाहेब विश्वनाथ मुसमाडे, संपूर्ण मुसमाडे परिवार, या परिसरामध्ये राहणारी सर्व ही रहिवासी मंडळी, या परिवाराचे सर्व नातेवाईक, वारकरी संप्रदायातील सर्व प्रमुख मंडळी आणि उपस्थित सर्वच मान्यवर, सर्वांना मी धन्यवाद देतो. या निमित्तानं आमचे भास्कर पाटील असतील आणि डावखर पाटील आदी करून जी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली, नगरसेवक अनंताभाऊ कदम असतील, सचिन भाऊ ढूस असतील, आमचे डॉक्टर मुसमाडे साहेब आणि साई प्रतिष्ठानची सर्व स्नेही मंडळी असतील, सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला. आमचे परमस्नेही आणि त्र्यंबकराज स्वामींच्या सेवेमध्ये अत्यंत समर्पित सेवा करणारे सांबारे पाटील यांनी आग्रहपूर्वक मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि कोरोनाचा कालखंड असताना सुद्धा एक नियम सांभाळून हा कार्यक्रम संपन्न व्यवस्थितरित्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या निमित्तानं आमची सर्व आदरणीय गुणीजन मंडळी, किशोरजी महाराज, विलासजी महाराज, बाबा महाराज मोरे, नामदेव शास्त्री महाराज, सर्व आमचे टाळकरी, कृष्णा महाराज मोरे, या सर्वांनी उत्कृष्ट साथ दिली आणि बऱ्याच दिवसानं कीर्तनाचा एक आनंद सर्वांना घेता आला. कारण या आनंदाला खरं म्हणजे आपण सगळेच जण आता खूप आतुर झालेलो आहोत आणि ही आतुरता हळूहळू नक्कीच कमी होईल. भगवत चरणी, श्रीगुरु चरणी, संत चरणी आपण हीच प्रार्थना करूया की येणारा काळ हा सुखा समृद्धीचा, आनंदाचा, आरोग्य संपन्न असा यावा. खूप मोठी परीक्षा, खूप मोठा कालखंड या निमित्तानं जो गेला, आमचे आदरणीय भास्कर पाटील इथं बसलेत, त्यांचे चिरंजीव गेले, ही अशी जी हानी प्रत्येक परिवाराची झाली, न भरून निघणारी हानी आहे. आपल्या देवळालीमध्ये सुद्धा अनेक परिवारांना, आपल्या माणसांना मुकावं लागलं. आपल्या जवळची प्रेमाची अनेक माणसं निघून गेली. खरं म्हणजे आपण काही करू शकत नाही, परंतु त्यातूनही धीर धरून आपल्याला पुढे ही सेवा करत राहावी लागणार आहे. मला असं वाटतं परमेश्वरचरणी हीच प्रार्थना आहे, या सर्व आमच्या परिवारांना एक हे दुःख सहन करण्याचं बळ परमेश्वरानं द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये सुखा समाधानानं, आनंदानं जगण्यासाठी चांगला काळ निर्माण व्हावा. कोरोनाचं संकट हे दूर व्हावं. मला वाटतं काल काहीतरी आदेश कलेक्टर साहेबांचे आलेले की आता थोडंसं हळूहळू दुकानं आणि हे, पण तरीसुद्धा जबाबदारी आपली वाढतच चाललेली आहे ना. येणारा काळ जरी थोडीशी मोकळीक आपल्याला मिळाली तरी आपण सांभाळावं, आपण पाळावं. होईल तेवढे नियम सांभाळ. बाहेरून आपण आलो, हातपाय स्वच्छ धुणं असेल, सॅनिटाईज करणं असेल, वेळोवेळी मास्कचा वापर करणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण जर सांभाळल्या तर येणाऱ्या काळात नक्कीच चांगले दिवस या दुःखातून, संकटातून आपल्याला चांगले पाहायला मिळतील. तेच मिळो अशी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं प्रकाशजी, कैलासवासी प्रकाशजी चोथे पाटील यांना ही कीर्तनरूपी भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय, जय 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 जय